महायुतीमधील धुसफूस आणि वादविवाद टाळण्यासाठी समन्वय समिती तयार करण्यात आलेली होती, ज्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील होते। मात्र तिन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी समन्वय समितीत काम न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता नव्यानं महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये दोन्ही प्रदेशाध्यक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही। सरकारच्या स्तरावरती येणाऱ्या अडचणी आणि तिघांमधील समन्वय राखणं, वाद टाळण्याचा प्रयत्न या माध्यमामधून करण्यात येणार आहे। तर तीनही पक्षांकडून कोण कोण नेमका समन्वय समितीमध्ये असेल जाणून घेऊयात। तर भाजपकडून समन्वय समितीमध्ये कोण असेल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन। त्याचबरोबर शिवसेनेकडून उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे। त्याचबरोबर महायुतीमधील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादीकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे या समन्वय समितीमध्ये असतील। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, महायुतीची ही समन्वय समिती आपण पाहतोय, खरं तर याआधी प्रदेशाध्यक्ष या समितीमध्ये होते, मात्र आता ते नाहीयेत, याचं नेमकं कारण काय आहे आणि सध्या कोण कोण असेल? नक्कीच पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष असतात ते समन्वय समितीचा मुख्य दुवा हे आपल्याला बघायला मिळत असतात। मात्र महायुतीकडनं राजकीय तडजोडींच्या ऐवजी शासकीय अंमलबजावणी आणि त्यातल्या तडजोडींवर भर देण्यासाठी एकूणच या समितीची निर्मिती केली आहे का, अशी राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला चर्चा पाहायला मिळते आहे। एकूणच जे मंत्रिमंडळामध्ये वाद आहेत किंवा कुठेतरी समन्वय राहावा या अनुषंगानं ही आपल्याला समिती पाहायला मिळते आहे। मंत्रिस्तरीय समन्वय कुठेतरी राखण्यात याव्या याच्यासाठी ही समन्वय समिती बनवण्यात आली आहे। दुसरीकडे पाहायचं तर वाद हे प्रदेशाध्यक्षांकडे नेण्यापेक्षा थेट कॅबिनेट मंत्र्यांच्या स्तरावरच सोडवण्यात अडचणी दूर होतील आणि त्या लवकर सोडवल्या जातील असा एकूणच जो आपल्याला कयास आहे तो इथे सध्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा मग प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, ह्या दोघांच्या ऐवजी आपल्याला गिरीश महाजन असतील किंवा मग तिकडे छगन भुजबळ असतील हे समन्वय समितीमध्ये पाहायला मिळत आहेत। एकूणच प्रदेशाध्यक्ष समितीत असताना पक्षाच्या दृष्टिकोनातून देखील अधिक विचार हा आपल्याला होताना बघायला मिळत असतो। मात्र अनेकदा समन्वय राखत असताना तिन्ही पक्षांमध्ये सरकार म्हणून देखील अडचणींचा ठरत असल्याची सूत्रांची माहिती, आणि त्यामुळेच कुठेतरी प्रदेशाध्यक्षांविनाच आता ही समन्वय समिती जी आहे ती आपल्याला काम करताना दिसत। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you